नमस्कार मित्रांनो. तर नमस्कार. डिफॉल्ट पॅरामीटर म्हणजे काय? कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फंक्शन्स मध्ये डिफॉल्ट पॅरामीटर वापरले जातात. म्हणजे कसं? चला एक एक्झाम्पल आहे. समजा ऍडिशन ऑफ 3 नंबर्सचा प्रोग्राम करून एका युजर आपला तो प्रोग्राम वापरतोय आणि जेव्हा त्याने कॅल्क्युलेशनला क्लिक केलं किंवा प्रोग्रामला स्टार्ट केला, तेव्हा त्याला 3 इनपुट विचारले की एंटर युअर फर्स्ट नंबर. तर त्याने 2 एंटर केले. नंतर सेकंड नंबर विचारला, एंटर सेकंड नंबर. त्याने 3 एंटर केला. एंटर थर्ड नंबर, त्याने एंटर केला 4. हे काय होईल? सिंपली या फंक्शनला कॉल जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये 2, 3 आणि 4 नंबर 1, नंबर 2, नंबर 3 याचं पास होऊन जातं. बरोबर? तर काय होईल इथं? रिटर्न स्टेटमेंट असल्यामुळे ती जी कॅल्क्युलेशन ती पण पुन्हा इथे येईल आणि हिला आपण कन्सोल डॉट लॉग करून इथं ते आन्सर प्रिंट करू शकतो जावास्क्रिप्टमध्ये. पण समजा एंटर करताना जर त्याने थर्ड नंबर एंटर केला नाही, थर्ड नंबर एंटरच केला नाही आणि फक्त असंच पास करून दिलं या पद्धतीने. इनपुट 1 टाकलं, इनपुट 2 टाकलं आणि इनपुट 3 टाकताना त्याने डायरेक्ट एंटर प्रेस करून दिलं. तर काय होईल? सिंपली फक्त 2च नंबर इथं पास होतील. आणि तिसरा नंबर पास न झाल्यामुळे तिथं काय होईल? गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. गार्बेज व्हॅल्यू. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे सिंपली जर कोणत्या व्हेरिएबल मध्ये आपण काहीच स्टोअर केलेलं नसेल तर तिथं गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होतो. म्हणजे कसं? 0, 4, 15, 20, 25 अशा प्रकारची कोणती व्हॅल्यू किंवा 41,000, 24,525 असं काहीतरी वेगळीच व्हॅल्यू स्टोअर होऊन जाते. तर असं काही पण नको स्टोअर व्हायला. आणि इन फ्युचर कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळं नको दिसायला, आपण घाबरून जाऊ शकतो ना. तर त्यामुळे सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये काय स्टोअर करून ठेवायचं? 0 जेव्हा पण आपण इनिशियलाइज करतो. तर ह्याच कन्सेप्टला पाहून डिफॉल्ट पॅरामीटरला काढलं गेलेलं. म्हणजे समजा युजरने इनपुट देताना ऍडिशन ऑफ 3 नंबर्स मध्ये 2च संख्या इनपुट दिल्या आणि तिसऱ्याला एंटर दाबून दिलं म्हणजे तिसरी संख्या टाकलीच नाही. तर काय होईल? तिथे गडबड होऊ शकतं, गार्बेज व्हॅल्यू येऊ शकतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण पॅरामीटर्स क्रिएट करतो तेव्हा त्यांना ऍज अ डिफॉल्ट कोणती तरी व्हॅल्यू असाइन करून द्यायची. जसं आपण इथं डिफॉल्ट मध्ये 0 व्हॅल्यू असाइन केली तिघींना. तर याच्यामुळे काय होईल? जर त्याने कोणताही नंबर एंटर नाही केला, समजा त्याने फर्स्ट एंटर केला, सेकंड एंटर केला आणि थर्ड एंटर नाही केला, तर काय होईल? त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू 0 कन्सिडर होईल. म्हणजे 2 + 3 5 होईल आणि थर्ड नंबरसाठी 0 कन्सिडर होईल. तर मग रिटर्न काय होईल? व्हॅल्यू 5. जर त्याने फर्स्ट व्हॅल्यू एंटर नाही केली, 2 आणि 3 एंटर केली, ही असं राहील दिलं. या पद्धतीने काय आन्सर येईल? सिंपली कसं 8 आन्सर येऊन लागेल. तर असा फायदा आहे डिफॉल्ट पॅरामीटर. काय होतं? सिंपली ती जी डिफॉल्ट व्हॅल्यू दिलेली आपण ऍज अ पॅरामीटर त्याला, ती कन्सिडर होऊन जाते. आणि जर त्याने एंटर केलेली असेल व्हॅल्यू, तर एंटर केलेली व्हॅल्यू तिथं कन्सिडर होते. डिफॉल्ट व्हॅल्यू नाही होत मग तेव्हा कन्सिडर. अशा प्रकारे. आणि सर्वात मेन गोष्ट अजून, जेव्हा आपण फंक्शन कीवर्ड लिहितो, फंक्शनचं नाव लिहितो, पॅरामीटर लिस्ट लिहितो, ओपन कर्ली ब्रेस, क्लोजिंग कर्ली ब्रेस म्हणजे फंक्शनची बॉडी, आणि जेव्हा हे रिटर्न स्टेटमेंट लिहितो तेव्हा त्याला म्हणतात फंक्शन सिग्नेचर. अशा प्रकारे जेव्हा लिहितो ना त्याला काय म्हणतात? फंक्शन सिग्नेचर. आणि हे काय असतं? हे असतं फंक्शन स्टेटमेंट. या 2-4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. फंक्शन स्टेटमेंट कसं दिसतं? या प्रकारे. फंक्शन एक्सप्रेशन काय असतं? सिंपली जेव्हा आपण कोणत्या फंक्शनला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून टाकतो या पद्धतीने, तेव्हा त्याला फंक्शन एक्सप्रेशन म्हणतात. एक्सप्रेशन का बरं? जेव्हा कोणत्या तरी गोष्टीच कॅल्क्युलेशन, इव्हॅल्युएशन होऊन एक सिंगल आन्सर निघतं आणि ते व्हेरिएबल मध्ये स्टोअर होऊन जातं, तेव्हा त्याला एक प्रकारे एक्सप्रेशन म्हणतात. म्हणजे समजा तिथे काय केलंय आपण? ऍज अ पॅरामीटर ए बी पास केलेला आहे आणि इथं आपण रिटर्न करताना त्याची ऍडिशन पास करतोय. काय होईल? याचं जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हा रिटर्न येताना काय येतं? ए प्लस बी म्हणजे एक सिंगल आन्सर कोणतं या पद्धतीने काहीतरी एक्सप्रेशन म्हणजे काहीतरी कॅल्क्युलेशन होऊन एकच आन्सर रिटर्न जात आहे. ते कुठे स्टोअर होत आहे? व्हेरिएबल मध्ये. त्याला म्हणतात एक्सप्रेशन. आणि हे काय? हे स्टेटमेंट, हे एक्सप्रेशन आणि या सर्व गोष्टी जर सोबत राहिल्या याच्या सोबत, याला फंक्शन सिग्नेचर या पद्धतीने.
आणि डिफॉल्ट पॅरामीटर कशाला म्हणतात? सिम्पली यांना डिफॉल्टली कोणती तरी व्हॅल्यू असाइन करून द्यायची, म्हणजे इनपुट देताना युजरकडनं जर इनपुट राहिलं तर ती डिफॉल्ट व्हॅल्यू त्याला कन्सिडर होते आणि ती मधल्या फंक्शन मध्ये तिथं जर काही कॅल्क्युलेशन केलं असेल त्या व्हॅल्यू सोबत तर काय होतं, गडबड होतं.